नमस्कार मंडळी, मी मालती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सकाळची लगबग सुरू झाली. प्रत्येक आईची, प्रत्येक गृहिणीची सकाळची सुरुवात ही स्वयंपाकापासून होते, मुलांच्या डब्यापासून होते. तशीच माझी सुरू झाली आणि आपल्याला जशी रोज चिंता असते, आज काय मुलांच्या डब्यासाठी बनवायचं, आणि तेवढीच उत्सुकता मुलांनासुद्धा असते की आज डब्यामध्ये काय नवीन असेल. असंच असतं प्रत्येक आईचं, प्रत्येक गृहिणीचं. तर चला, सकाळी सकाळी मी लवकर उठले आणि मुलांच्या डब्याची तयारी करून घेते. कांदा चिरून घेतला, कोथिंबीर कट करून घेतली. आज मला मटकीची उसळ बनवायची आहे. आता पावसाळ्यात भाजीपाला जरा कमीच मिळतो, आणि मिळतो तर मग एवढा काही चांगला मिळत नाही, खूपच खराब मिळतो. थोड्या दिवसाने चांगला येईल, पण तोपर्यंत काहीतरी ॲडजस्ट करायचंच असतं. असो, चला, आधी मी कोथिंबीरच टाकून घेतली, कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि तिखट मीठ सगळं चवीनुसार टाकलं. आणि मटकीमध्ये मी थोडेसे हिरवे वाटाणे मिक्स केलेले आहेत. तर हिरवे वाटाणे हे आपले सुकवलेले आहेत, भिजत घातले होते मी काल. त्याच्यामुळे ना मिक्सच जरा चांगलं वाटतं, नुसती मटकीच चांगली नाही वाटत. नाही तर त्याच्यामध्ये थोडेसे हरभरे भिजत घालायचे, नाहीतर मग वाटाणे. असं करते मी. आज सुकी उसळ त्यांना द्यायची आहे. डबा म्हटलं की सगळ्या सुक्याच भाज्या येतात. आणि थोडीशी मी कोथिंबीर उरवली होती, ती नंतर टाकते. तर बघा किती मस्त दिसते. आणि आपल्या घरामध्ये आपण 4 लोक असलो तर मग काही ना पातळ भाजी लागते आणि काही ना सुकी. असो, आता बाकीची उसळ मी नंतर बनवणार आहे रश्श्याची. तोपर्यंत माझं स्वयंपाक झालं आणि दीदीची सुद्धा तयारी झालेली आहे. वेण्या ती घालून घेते, फक्त रिबन तिला बांधता येत नाही. म्हटलं आता मला टाईम नाही आहे, तू तसंच रिबन बांधून घे. सकाळी स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर घरातला सगळा पसारा आवरून घेतला आणि आता फक्त किचन ओटा तेवढा क्लीन करायचा बाकी आहे. त्या अगोदर तुम्हाला चिनी गुलाबचे फुलं दाखवायचे आहेत. इतके मस्त फुलं आलेत. जसं पावसाचं पाणी पडलं, प्रत्येक झाडाला एवढे छान छान फुलं आलेले आहेत ना. तर चला, तुम्हालाही दाखवते. आणि ते पण एकच नाही, पूर्ण रंगीबेरंगी आहेत आणि तेच तुम्हाला दाखवते. चला, हे बघा, हे डार्क कलरचं चिनी गुलाब. हा नॉर्मली सगळीकडे मिळतो. आणि बाकीचे हे लाईट कलरचे, आबोली कलरसुद्धा आहे तिथे. आणि तिकडे बघा पुढे पिवळा कलर आहे, व्हाईट कलर आहे. खूपच भारी फुलं आलेत. हे बघा, इतके मस्त दिसतंय ना. आणि हे जे वेल दिसतं, तर त्याला पण भरपूर अशा कळ्या आल्या. प्रत्येक फांदीला कळ्या आहेत. हे बघा, या कळ्याच आहेत. आणि वरती टोकापर्यंत पूर्ण फुलंच फुलं आहेत. एकदम मस्त सुगंध दरवळतो त्याचा. आणि इथून हे सगळे चिनी गुलाब असे खूपच मस्त दिसतात. सगळ्या ज्या हँगिंग कुंड्या होत्या ना, त्याच्यामध्ये सगळे चिनी गुलाबच लावून दिले आणि खूपच मस्त दिसतात. हँग करायला कुठे जागा नाही ना, ते हुक काय अजून लावलेले नाहीत आम्ही घराला. त्याच्यामुळे ना चैन वगैरे आहे, त्याला हँग करायच्या कुंड्या आहेत ह्या सगळ्या, पण आम्ही इथेच अशा ठेवल्या. आणि हे फक्त वेगळं आहे ते हँगिंग वेलसारखं, नाहीतर मग सगळे चिनी गुलाब लावून घेतले. आणि हे वेल तर खूपच भारी आहे. याचा ना रातराणीसारखा सुगंध येतो, खूपच मस्त आहे. पण रातराणीचं नाही आहे, रातराणीचं जरा वेगळं असतं. वरतीपर्यंत पूर्ण अशा कळ्या आणि फुलंच फुलं आलेले आहेत. सकाळी असा फुलांचा सडा पडतो. चला, आता घरातले कामं करून घेते. चल भाऊ, किचन ओटा आवरून घ्यायचा आहे. सकाळचे सगळे काम आवरून घेतले होते मी. आधी धुणं धुवून घेते, त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून ते लवकर सुकतात. नाही तर मग आता बरेच दिवस झाले पाऊस भरपूर यायला लागला आमच्याकडे सुद्धा, त्याच्यामुळे कपडे छान सुकत नाही आणि भांडेसुद्धा ओलेच राहतात. त्याच्यामुळे मग ना आधी मी घरातले बाकीचा जो काही पसारा असतो तो करून घेते, आवरून घेते. आणि त्याच्यानंतर मग किचन ओटा कसं एकदा क्लीन केलं की त्याला काही सुकायला वेळ लागत नाही. वायपरने व्यवस्थित वाईप केलं, पुसून घेतलं तर छान होतो. आणि वरच्यावर असं पुसलेलं मला अजिबात आवडत नाही. आधी एकदाचं असं विमबारने मस्त घासून घेतला घासणीने आणि धुवून घेतला की तेव्हा छान दिसतो किचन ओटासुद्धा. नाही तर मग आपण रुमालने कितीही पुसलं ना तरी असे डाग पडलेलेच असतात, चिकट असतं आणि शेगडीसुद्धा.
आणि स्टीलची शेगडी म्हटल्यावर तिला घासावीच लागते, तेव्हाच कुठे ती चांगली दिसते. नाही तर मग संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायला तेवढा म्हणजे असं चांगलं वाटत नाही, घाण चिकट राहिलं तर. असं ही रोजची माझी रुटीन झाली आता पावसाळ्यापुरतं, तर असंच राहील. नाही तर मग असं दुसरं उन्हाळा किंवा हिवाळा राहिला तर मग आधी मी किचन ओटा सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग दुसरे कामं करते. पण आता सध्या पावसाळ्यामध्ये थोडंसं कामाची अदलबदल होते. असो, जसं वेळ असतं तसं ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागते. आणि असं मस्त घासून घेतला आणि आता डायरेक्ट असं पाणी टाकते, भरपूर पाणी टाकून धुवून घेते. म्हणजे आपण विम जेलने मी धुतलेलं होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं साबणाचा फेस वगैरे, कारण आपण स्वयंपाक करतो सगळं, आणि त्याच्यासाठी मग असं पाण्याने पूर्ण धुवून घेते. आणि बघा इतका स्वच्छ होतो किचन ओटा, धुतल्याशिवाय ना त्याला चकाकी येतच नाही. त्याच्यामुळे ना मी रोज का होईना, मला थोडासा 15-20 मिनटं लागतात आवरायला, पण एकदम स्वच्छ आणि क्लीन बघायला किचन कोणाला नाही आवडत. त्याच्यामुळे ना पटापट असं धुवून घेते. किचन ओटा, बेसिंग हे सगळं स्वच्छ धुतलं की खूप छान वाटतं. थोडंसं आपल्याला कसं जास्त वेळ आपण किचनमध्येच असतो, कितीही केलं तरी जास्त वेळ आपला दिवसातून जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच जातो आपला. आणि मुलं मध्ये मध्येच माझ्याशी गप्पा मारत होते, त्याच्यामुळे माझं चालू होतं त्यांच्याशी गप्पाही मारणं. मुलं घरात असले की केव्हा वेळ जातो आणि किती वेळ लागतो कामाला त्याचा काही अंदाजच राहत नाही. तसंच होतं माझं. आता दुपारचे 2 वाजले होते आणि तेव्हा कुठे मी हा ओटा आवरायला घेतला होता. नाही तर मग शाळा वगैरे असली तर मग थोडं लवकर आवरून घेते. लागल्याच हाती लगेच बेसिंगसुद्धा घासून घेते. बेसिंग घासलं नाही ना तर लगेच क्षारचे खूप डाग पडतात. आणि आमच्या इथे बोरिंगचं पाणी खूपच क्षारचं आहे, लगेच असे डाग पडतात. आणि ते डाग अजिबात निघत नाही जर घासलं नाही तर, असा थर जमा होतो त्याचा. त्याच्यामुळे रोज असं बेसिंग घासलं ना तेव्हाच तो नवा दिसतो किंवा चांगला दिसतो, असं होतं. लागलेच आधी बेसिंगमधले भांडे वगैरे सगळे घासून घेते, बाहेरचे सगळे घासून घेतले होते. आणि मग रेग्युलर ग्लास वगैरे असतात, पकड असतो किंवा हे मग, असं सगळं मी घासून घेते आणि तेव्हा कुठे छान वाटतं. पण सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं अजून एक किचन ओट्यावरचं काम बाकी आहे. तर मी कालच लोणी काढून ठेवली होती आणि आज मला करायची हे लक्षातच नव्हतं. पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेतला आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला तूप बनवायचं आहे म्हणून. आता एवढं स्वच्छ केलेलं किचन परत थोडंफार चिकट होणार आहे, पण काही हरकत नाही. स्वच्छ केलेलं किचनवर काम करायची मजा वेगळीच असते नाही का, थोडंसं वेगळंच फील होतं. घाण असलं तर अजून घाणमध्ये आपण त्याच गोष्टी ठेवतो आणि मग ते मनाला चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे असो, आता सगळं व्हायपरने व्हाईप करून घेतलं आणि सगळं पुसून बघा फायनल लुक किचनचा असा दिसतो. आणि आता लोणी काढून ठेवली मी, मला आता लोणी काढायची ना त्याच्यामुळे. पण किचन दाखवते तुम्हाला, इतका मस्त क्लीन दिसतोय, म्हणजे एवढा आरशासारखा चकाकतोय ना घासल्यावर. पण असो, आता ते काम मला करायचं आहे, एवढं काही घाण होणार नाही. परत मग अजून रात्रभर ठेवावं लागेल. आणि मुलांना खायला घरचं तूप चांगलं आवडतं त्याच्यामुळे, आणि बाहेरचं किती चांगलं राहतं ते आपल्याला माहितीच आहे, म्हणून घरीच मी तूप बनवून घेते. हे हँड मिक्सर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. खूपच मस्त आहे, फक्त मी याचा वापर लोणी काढण्यासाठी करते. मिक्सरमध्ये मला काढता येत नाही, मिक्सरमध्ये अजिबात चांगली होत नाही माझी. आणि हे कधीपासून वापरते, जवळजवळ 2-3 वर्ष झाले असतील हे हँड मिक्सर वापरायला. खूपच मस्त आहे, वापरण्यावर आहे प्रत्येक गोष्टी. इलेक्ट्रिक वस्तू कशी वापरण्यावरच टिकते जास्त. आणि लोणी काढून घेतल्यावर मी ना जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेली होती. फ्रीजमध्ये ठेवली की मग मस्त असा गोळा तयार होतो, थंडावा वाटतो. मी लोणी धुते तेव्हा थोडंसं गार पाणी फ्रीजमध्ये ठेवून देते, त्याच्याने धुते. पण आता मी फ्रीजमध्ये पाणीच ठेवलं नव्हतं ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट लोणीची पातेली होती ना तीच मी फ्रीजमध्ये ठेवली. आता सगळी लोणी मी काढून घेते वरती आणि त्याच्यानंतर मग 2-3 पाण्याने धुवावी लागेल आणि मग कढवावी लागेल. असो, तूपची रेसिपी काय मी एवढी पूर्ण डिटेलमध्ये शेअर करत नाही, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कशी काढतात. फक्त माझ्याकडून आहे ना मिक्सरमध्ये व्यवस्थित होत नाही. हे हँड मिक्सर मी याच्यासाठीच खरं घेतलं होतं. आणि पितळी पातेली घेतलेली आहे तूप कढवायला, याच्यामध्ये खूप भारी होतं.
चला आता बोलता बोलता माझी बरीचसे कामं झाले. लोणी भरपूर निघाली. आता जरा थंडी आहे त्याच्यामुळे मग लोणी चांगलीच निघते. एवढा गोळा निघाला. आता 2-3 पाण्याने चांगली धुवून घेते. आणि हे ताक मी जेव्हा लोणी करते ना तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर दही मिक्स करून घेते, म्हणजे असा वास येत नाही, मस्त मुरते ती. आणि आता इकडे एका साईडला मी तूप कढवायला ठेवलेलं आहे. हे लोणी काढलं ना मी, तूप काढलं त्याचं, ते ताक उरलेलं होतं तर ते मी आता फेकणार नाही आहे. त्याच्यात छान कढी बनवणार आहे, तर तुम्ही सुद्धा फेकू नका. आता मी पहिल्यांदाच असं करते कारण त्याच्यामध्ये भरपूर दही टाकली होती आणि मग मस्त आंबट ताक तयार झालेला आहे, म्हणून पहिल्यांदा करून बघते. चला आधी मी बेसनच पाण्यात मिक्स केलं आणि बेसनच थोडंसं शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे ताक टाकणार आहे. बस ते वरचं पाणी काढून टाकते मी आणि घट्ट टाकते ते. थोडंसं पातळ पाहिजे तर अजून थोडंसं मी पाणी टाकलं त्याचं. कढीला छान उकळी आली आहे. कढी होते तोपर्यंत एका साईडला मस्त पकोडे बनवून घेते. कढी म्हटल्यावर पकोडे तर आलेच आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी एकच नंबर असते. आणि आता पावसाळा सुरू आहे तर असं जेवण सगळ्यांनाच आवडतं. प्रत्येक घरात बनत असेल चटपटीत काहीतरी आणि तोंडी लावायला मग त्याच्यासोबत गोड काहीतरी शिरा किंवा भजी असं राहतं. तर आजचा मेनू खूप मस्त झाला. सगळ्यांसाठी ताटं करून घेते. उगीचच इतके दिवस मी लोणी काढत होते आणि ते ताक असंच फेकून देत होते. आज विचार आला की याच्यापासून आपण कढी बनवू शकतो. आणि मग जेव्हा मी लोणी काढत होते ना तेव्हापासूनच आधीच मी विरजण दही टाकलेलं होतं आणि छान ताकसुद्धा आंबट झालेलं होतं. असंही आपण कढी बनवण्यासाठी ताक किंवा दही विकत आणतोच, पण आता विकत आणायची गरज पडणार नाही. असं केव्हाही लोणी कराल ना तेव्हा असं ताक बनवलेलं त्याच्यापासूनच कढी आपण बनवू शकतो. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया छानशा व्हिडिओसोबत. बाय.